तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित गावकर. तर मित्रांनो, तुम्हाला मी लय दिवसापासून मित्रांनो म्हणजे मला तुम्हाला गोष्ट सांगायची होती. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे बाळूमामाच्या दर्शनाला म्हणजे आदमापूरला. तर तुम्ही माझे लय व्हिडिओ बघितले असेल मिनी आदमापूर. तर मित्रांनो, लय दिवसापासून माझी इच्छा होती की भाऊन आपल्याला आज मिनी आदमापूरला जायचंय आणि आपला विषय असा खतरनाक राहणार आहे आज आणि ब्लॉग बी लय खतरनाक राहणार आहे. तर आता आम्ही जस्ट आता मुंबईत आहे आणि मुंबईत आम्ही जरा हल्लोय आणि डायरेक्ट आपण आता कसं आपला एक मुक्काम राहणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला मी तिथे सांगेन की काय विषय आहे, ठीक आहे. आणि आता आपले म्हणजे सगळे पंढर लोक आहेत, जरा तिथं जरा नाश्ता चाललाय ते बघा बघता. आणि मित्रांनो, ते ना असा की म्हणजे माझी इच्छा होती भावनो की आपण आज म्हणजे आत्मापुरा जायचं. आणि फुल असा म्हणजे कसं आहे, तुम्हाला मी तुम्ही मागच्या व्हिडिओ पण बघितलं असेल की मिनी आत्मापूर बरोबर आहे. तर मित्रांनो, मिनी आत्मापूर म्हणजे काय सीन होता तर तुम्हाला मी तिथे दाखवलं बरोबर आहे. आणि आता आपण जाणार आहे आज आदमापूरला म्हणजेच बाळूमामा दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं की भावानो म्हणजे माझी लई तर इच्छा होती की आपण आदमापूरला जायची. तर मित्रांनो, आज माझी त्या इच्छा पुरी झाली आणि आपण आज जाणार आहे मस्त वेगळी. तर आपण चला जाऊ भावानो तिथं आदमापूरला, चला. आता आपण जरा चहा वगैरे पिलोय, तर आपण जाणार आता मस्त वेगळी. आता हे बघा, इथं आपली गाडी आहे फोर व्हीलर. हे बघा, आता ही आपली गँग आहे, इथं एक आहे तिथं एक आहे, असं आम्ही जरा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि म्हणजे मित्रांनो, लई दिवसापासून माझी इच्छा होती भावानो मनापासून की आज आपण बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला जायचं. ती भावना आपली इच्छा आज पूर्ण झाली. म्हणजे मला तुम्हाला सांगा एवढं भारी वाटतं ना, कारण की कसं माहिती का, आपण लय ठिकाणी फिरतो पण म्हणजे मला सांगायला एवढं भारी वाटतं ना, म्हणजे सुकून असतो ना मित्रांनो, तो आपल्या बाळूमातीला भेटणार आहे आणि आपण जाणार आहे. तर आता आपली गाडी तयार झाली आहे बघा, तर आपण जाऊ मस्त सुंदर असं, चला. आता कुठं उलट आलो आपण, सरळ आलो की. कसं आहे मित्रांनो, एवढं भारी वाटतं ना भावानो, तुम्हाला मी आता काय सांगू. आज मनापासून मित्रांनो म्हणजे माझी लय तेवढी इच्छा होती की आपल्या बाळूमामा जायचं आदमापूरला. आणि मित्रांनो, आज आपली ती इच्छा पूर्ण होणार आहे. कारण की मी तुम्हाला लय वेळेस मी दाखवलं की मी आदमापूर बरोबर आहे आपल्या इथं चेंबूर मधलं. आणि आज मित्रांनो आपण प्रत्यक्ष जाणार आहे आदमापूरला म्हणजे बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. तर मला तुम्ही नक्की सांगाल तुम्हाला तरी कसं वाटतं मंदिर. आणि मित्रांनो, जायच्या अगोदर आहे ना सीन म्हणजे बघा, आता मला सांगा, आपण म्हणजे फिरलो तर बऱ्याच ठिकाणी, तुम्हाला तर माहिती असेल तर काही विषय नाही. पण मित्रांनो, आज मी एवढा एक्साइटेड आहे ना आतनं की भावांनो आपल्याला आज म्हणजे आता आपण तिथं म्हणजे तुम्हाला तिथं बरंच काय दाखवणार आहे, तुम्ही पण बघा त्याच्यावर म्हणजे कळतं भावांनो तिथं काय नक्की सीन आहे, ठीक आहे. आणि आता आम्ही म्हणजे आता गाडीत आम्ही आणि चाललोय आता. तर तुम्ही इथं बसून बसून तर मित्रांनो, आता जस्ट आपण आता पुण्यामध्ये आलोय आणि कसं आहे गाडीचे फिरायचे म्हणजे भावांनो त्यात जरा सीएनजी म्हणजे पेट्रोल डिझेल टाकायला लागतं. आणि आता आपण जरा थांबलो पंपावरती, तुम्ही तर हे बघा तिकडे बघा या साईडला आपली गाडी लागली मित्रांनो. आणि आता आपण जरा पेट्रोल भरतोय गाडीत. तर म्हणजे बघा, आणि कसं आहे पेट्रोल लपडे खरे नसा पाहिजे, कसं आहे म्हणतात प्रत्येक ठिकाणी जरा पेट्रोल जरा लपडे असतात, इश्यू असतात, त्यामुळे जरा तिथं आमचा टाइम होतो. तर आणि गाडी पण म्हणलं लय जरा वाईट, त्यामुळे आम्ही जरा थांबलो इथं. आणि मित्रांनो, पुण्यातलं वातावरण पण एवढं भारी वाटतंय ना, तुम्ही आता हे बघा माझ्या पाठी बघा मित्रांनो, असं पूर्ण असं मित्रांनो त्यासाठी पूर्ण हे बघा दिसते बघा मित्रांनो, हे खतरनाक असा इथं व्ह्यू दिसतोय. कारण की मला सांगा, आता आम्ही आता पुण्यामध्ये जस्ट, आणि पुण्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, आपण म्हणजे आता मला सांगा आपल्याला मुंबईला जाताना जे लागतं ना तिथे पुणे म्हणजे ते पुणे. आणि गाडी मला जरा थांबा जरा काय भरू गाडी पेट्रोल डिझेल, तर जरा पाय बी मोकळं झालं पाहिजे, कसं आहे पाय दुखायला गाडी बसून त्यामुळे मित्रांनो. आणि गाडी आमचं गेलं तिकडं त्या इथं दिसतं पण हॉटेल भेटेल बघा इथं. तर आपण जाऊ त्या साईडला, कसं आहे भूक लागली तर काहीतरी खाल्लं पाहिजे, कसं खाल्ल्याशिवाय काय होणार नाही. आणि गडी मला गेलं ते फसवून त्यांना आता दाखवतो धप्पा देतो, काय म्हणतो यार मला एकटा दे ठेवून गेलाय. तर आपण जाऊ जरा त्या साईडला बघू त्यांचं काय लफड झाला तिथं. मित्रांनो हे बघा फुळा रस्सा, हे बघा कसलं हॉटेल आहे खतरनाक, नाव बघा कसं भारी वाटतंय. तुम्हाला एक मिनिट दाखवतो जवळ ना, फुळा रस्सा याला वेगळंच नाव आहे. हे अशी आंटी पिसाची नाव असते पुण्यामध्ये तुम्ही बघता. आणि ही गडी येतील सह्याद्री उड्यावाल्या बघा तिच्याकडे आपलं दुसरं दोघं ते बसतात आतमध्ये जाऊन. आणि त्यांनी मला इथं वॉचमॅन किंवा त्यांनी इथं उभं गेले. आता मला सांगा, आता इथे कुठं गाडी मला त्यांनी उभं गेले, आमची गाडी जरा गॅस भरती. तर मित्रांनो म्हणजे एवढाच भारी वाटतं ना बाहेर आल्यावरती, कारण की कसं म्हणतं का आपण घरात बसून वैताग घेतो रे, कसं आहे जरा आयुष्यात फिरलं पाहिजे, जरा इकडे एन्जॉय केला पाहिजे, बरोबर आहे ना. तर मित्रांनो आपण जाऊ सुंदर असं, तर चला. फायनली आपण पोहोचलो सातारमध्ये आणि आपण ह्या गाड्याला आता पिकअप केला तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही जाणार आहे आदमापूरला, मित्रांनो आपण आता मुक्काम करणार आहे. तर आता पोहोचलो आपण सातारमध्ये, तर चला जाऊ मस्त वेळी. मित्रांनो फायनलीच आपण आदमापूरमध्ये पोहोचलोय. आता आपण थोडा इथं मुक्काम करणार आहे आणि सकाळी 5 वाजता आपण म्हणजे बाळूमामाच्या आरतीला जाणार आहे. तर चला आता आपण थोडं विश्रांती करू, थोडा आराम करू आणि बाळूमामाच्या आरतीसाठी जाऊ. तर चला भावानो,
आता आपण उठलोय आणि आपल्या आंघोळ बिंघोळ झाली आहे. आता आपण म्हणजे आता वाजले सकाळच्या 5 आणि 5 वाजता मित्रांनो आम्ही उठून आंघोळ बिंघोळ आमची सगळी झाली. आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तर हे बघा इथं सगळी असा धिंगाणा पडाय जरा आणि आम्ही जरा सगळ्यांना मस्त आंघोळ बिंघोळ केली फ्रेश झाले. तर आता आपण जाऊ मस्त बाळूमामाच्या मंदिरामध्ये. त्याचं दर्शन घ्यायला तुम्हाला पण मी दाखवतो की तिथे आरतीचा बी काय विषय येतो. तर चला. तर मित्रांनो आता मंदिरामध्ये आरती चालू झाली आणि आम्ही आता इथं पोहोचतोय बघा. हे बघा तुम्ही बघू शकता बघा. मित्रांनो आतुरता अशी आपली एवढी वाढली ना मंदिरामध्ये. आता आपण पोहोचलो जस्ट इथं. हे बघा मित्रांनो सध्या आता आरती चालू झालेली आहे बाळूमामाची. हे बघा मित्रांनो सुंदर आहे एकदम परिसर आहे. बघू शकता. मित्रांनो सुंदर अशा मित्रांनो गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळच्या आता 5 वाजलेत. म्हणजे मित्रांनो एवढी पब्लिक पण आलेली आहे ना बाळूमामाच्या दर्शनासाठी. चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं. तर मित्रांनो बघा एवढी सुंदर मित्रांनो भक्तांची अशी गर्दी होत आहे इथं आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता आपण म्हणजे बाळूमामाच्या दर्शनासाठी मित्रांनो लाईन मध्ये उभं आहे आणि तुम्ही बघताय बघा पूर्ण मित्रांनो 4 साईड मित्रांनो पब्लिक आहे आणि लाईन सध्या आम्ही लाईन मध्ये बाळूमामाच्या दर्शनासाठी. मित्रांनो पब्लिक असं पूर्ण कोळंबलंय दर्शनासाठी बाळूमामाच्या. तुम्ही त्याला बघू शकता आणि मित्रांनो सुंदर अशी इथं आरती झालेली आहे आणि मग आरतीचा आनंद घेतला. तर आपण दर्शन पण घेणार बाळूमामाचं. तुम्हाला पण मी दाखवलं की काय सीन आहे. मित्रांनो अशी भक्तांची पूर्ण अशी मित्रांनो गर्दी झालेली आहे इथं सध्या म्हणजे एवढी पाठायची. कारण की आम्ही म्हणजे अनुभव म्हणजे पहिल्यांदा अनुभवतो मित्रांनो आज एवढी भक्तांची इथं गर्दी झाली. कारण की आज मित्रांनो मी आज पहिल्यांदा आलतो आणि एवढं मित्रांनो भारी वाटतं ना सकाळच्या भारी. कारण की सकाळी 5 ला आरती चालू होती आणि मित्रांनो आरती झालेली आहे संपन्न. आम्ही पण आरती म्हणजे घेतली आरती घेतली. आरतीला पण मित्रांनो खूप अशी मजा आली आम्हाला पण. कारण की मित्रांनो बाळूमामाची आरती म्हणजे मित्रांनो प्रसाद करणारी आरती होती. तर तुम्ही आता बघता माझ्या पूर्ण 4 साईडला मित्रांनो पब्लिक आहे आणि पब्लिक मध्ये मित्रांनो आणि आता मंदिरातून काय चालू झालेलं नाही. तुम्ही बघू शकता हे बघा. तर आपण मित्रांनो दर्शन घेणार आहे बाळूमामाचं. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण जाऊ चला दर्शन घेऊ सुंदर असं. मित्रांनो आपल्याला इथं दत्ताचं पण दर्शन होत आहे बघा. तुम्ही बघताय बघा. आपल्या मित्रांनो दत्ताचं पण दर्शन होते आणि त्याला मित्रांनो जो लागला ना तो बाळूमामासाठी मित्रांनो लाईन लागली आहे. तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला की मित्रांनो आपल्याला तिथं आतमध्ये मोबाईल येता येणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आता इथं आपल्या दत्ताचं दर्शन घेऊ आणि मित्रांनो तुम्हाला मी शूटिंग दाखवते पुढच्या दाखवतो. त्यामुळे कसं आहे आता मोबाईल येत नसल्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला आता काय शूटिंग दाखवू शकत नाही. आता इथं दत्ताचं दर्शन घेऊ शकता बघा. मित्रांनो तुम्ही बघताय बघा आपल्याला दत्ताचं पण दर्शन होत आहे. म्हणजे मित्रांनो एवढं भारी मंदिर आहे ना दत्ताचं पण इथं. तुम्ही बघू शकता सुंदर असं मित्रांनो दर्शन आहे. एक नंबर मित्रांनो आपल्याला दत्ताचं पण दर्शन होत आहे इथं. मित्रांनो एवढं भारी वाटतं मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती. मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आता आपण कसं आहे एवढं तुम्हाला काय दुसरं जास्त दाखवू शकत नाही. कारण मित्रांनो ते आल्यावर नसल्यामुळं जास्त मोबाईल काढता येणार नाही. तर मित्रांनो आपलं आता जस्ट मंदिराच्या आतमध्ये जाऊन मित्रांनो दर्शन झाले आणि आम्ही आता मंदिराच्या बाहेरच राहिला. तुम्ही बघताय बघा मित्रांनो एवढा सुंदर असं नीट बनवले ना तुम्ही बघताय बघा. आणि मित्रांनो मग इथं बघता पण अशी सुंदर अशी लाईन लागली आहे आणि इथं आपण आपल्याला इथं पिंपळाचं पण मित्रांनो दर्शन घेण्यासाठी इथे दिले. तुम्ही बघताय बघा. आणि मित्रांनो एवढं भारी असं इथं मंदिर आहे ना बाळूमामाचं मंदिर. आतमध्ये पण मित्रांनो मूर्ती एवढी सुंदर तिथे बनवली ना हे बघा. लय भारी असं इथे सुंदर असं बनवलं त्यांनी. तर मित्रांनो आज आपण आलोय बाळूमामाच्या मंदिरात इथं आदमापूरला आणि मित्रांनो मी आता म्हणजे दर्शन घेतलं तर एवढं भारी वाटलं मनाला. कारण की मित्रांनो आपण एवढं मंदिर फिरलो आणि बाळूमामाच्या मंदिरात मित्रांनो मी आज फर्स्ट टाइम आलतो. तुम्हाला पण मी मागच्या वेळेस दाखवलेलं मी आदमापूर मध्ये आपल्या चेंबूर मधलं. आणि मित्रांनो मी आज आदमापूरला आलतो बाळूमामा दर्शनासाठी
आणि इथं मित्रांनो दर्शन घेतलं आणि मित्रांनो आरती पण आम्ही 5 वाजता घेतली. म्हणजे मित्रांनो इथं बरोबर आरती 5 वाजता चालू होती बाळूमामाची. तसं मित्रांनो भक्तांची पण अशी सुंदर अशी लाईन लागली आहे. तर मला एवढं भारी वाटलं मित्रांनो दर्शन घेतलं, कारण की मन प्रसाद करणारी जागा आहे बाळूमामाचं दर्शन म्हणजे. आणि मला पण तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय. आता मित्रांनो आपण जाणार दुसऱ्याच ठिकाणी. तर मित्रांनो मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगाल तुम्हाला तरी कसं वाटतं व्हिडिओ. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता.